बातमी बघणार आहोत। संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र बघायला मिळतंय। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे। सुनील शेळकेंची शासनाची परवानगी न घेता दगडखाणीचं उत्खनन केलं, त्याबाबत कोणतीही रॉयल्टी सरकारनं भरलेली नाही असा आरोप राऊतांनी केलेला आहे। देवेंद्रजी, महाराष्ट्राची लूटमार थांबवा असं आवाहन संजय राऊतांनी पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। ही पत्राची प्रत तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर दिसते। संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे पत्र लिहिलंय आणि सुनील शेळके यांच्यावर टीका केलेली आहे। विनापरवाना दगडखाणीचं उत्खनन केलं जात आहे, तर ही खाण चोरी वाचवा, दगड चोरी वाचवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। सरकार बरोबर जो आहे, सरकार के साथ है वो सेफ है असं आहे। जो कितीही भ्रष्टाचारी असेल तरी त्याला साफसुथरं करायचं काम सरकारमध्ये गेल्यावर होते आणि म्हणून हे सगळे लोक पळवापळवीचं काम चाललेलं आहे। तुम्हाला अनेक किती लोक शेळकेंचंच काय, राज्याला लुटण्याचं काम सुरू आहे, राज्य लुटून खाण्याचं काम सुरू आहे आणि जो सत्तेमध्ये आहे, सत्तेच्या बरोबर आहे त्याला लुटण्याची मुभा आहे। त्याच्यावर कुठलीही कारवाई सरकार करू शकत नाही, कारण सगळेच चोर बसल्यावर कुणावर कारवाई करायची हा प्रश्न। जर नेतेच अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य आणि महापराक्रम करत असतील तर मग कार्यकर्ते आणि आमदार का कमी पडणार? त्यामुळे संजय राऊत साहेबांनी जो मुद्दा त्या ठिकाणी मांडलाय, नक्कीच त्याच्या मागे कुठला ना कुठेतरी अभ्यास हा असू शकतो आणि मग हजारो कोटी रुपये जर अशा पद्धतीने सत्तेत असणारे मंत्री आणि आमदार काढत असतील त्यामध्ये खोलात जाऊन लक्ष देण्याची जरूरत आहे। खरं काय हे लोकांसमोर आलं पाहिजे। सुनील अण्णासोबत मी आता 10 मिनिटा पहिले स्वतः पूर्वी सुनील अण्णांशी बोललो। रॉयल्टीचा त्यांच्या परिवाराचा आणि त्यांच्या अनेक वर्षांपासूनचा बिझनेस आहे, त्यामधून जी रॉयल्टी मिळते त्यावर त्यांचा तो व्यवसाय, रॉयल्टीचा तो जो काही त्याचा स्टोन क्रशरचा वगैरे किंवा गौण खनिजाचा असेल तो चालतो। ते स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्या मनातले संभ्रम निर्माण करतील। आजपर्यंतच्या इतिहासात संजय राऊत साहेबांनी ज्यांच्या विरुद्ध पत्र लिहिलं, ज्यांच्यावर आरोप केले, ते कुठले आरोप सिद्ध झाले नाहीत। असाच पूर्वी आरोप राहुल कुल यांच्यावर केला होता, त्याचं पुढं काय झालं? तसंच सुनील अण्णा शेळकेंवर आरोप केला। आरोपाचे सबळ पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना द्यावे, त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना द्यावे, ते कारवाई करतील।